विद्यार्थ्यांच्या मुंबईमधल्या आंदोलनादरम्यान या मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता आणि यावरूनच आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। गैरवर्तन करणारी व्यक्ती ही पोलीस असल्याचा दावा विरोधकांनी केला। या व्हिडिओमध्ये जे रक्षक आहेत ते कसे भक्षक होतात याचं त्या ठिकाणी समक्ष दर्शन झालं। एका मुलीशी ज्या तऱ्हेने पोलिसांनी अश्लील चाळे केले, गैरवर्तन केलं, ते त्या ठिकाणी मनाला यातना देऊन गेलं। आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या तऱ्हेने तुमचं डिपार्टमेंट वागतंय, बदल्या करून किंवा सस्पेंड करून होणार नाही, त्यांना कामातून काढून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही अपेक्षा आम्ही करतो। महाराष्ट्राच्या मुलीबाळींची इज्जत जपणं आणि ती वाढवणं ही तुमची जबाबदारी होती, पण त्यात तुम्ही कमी पडलात हे मला आपल्याला सांगायचं। त्या मिल स्पेशल मधला हा कॉन्स्टेबल असल्याची माहिती मिळत आहे। तर देवेंद्रजी जसं सांगतात तसे त्यांच्या पक्षातले जे भोंकणेवाले आहेत ते असं म्हणतात की तो पोलीस नव्हता। तर माझा पुढचा प्रश्न, जर तो पोलीस नव्हता तर देवेंद्रजी, जर तो पोलीस नव्हता तर देवेंद्रजी, तुमच्या इतकी सक्षमता नाही का तुमच्या खात्यामध्ये की तुमच्या खात्याने हे सगळं निपटावं? तुम्हाला भाड्याचे टट्टू घेण्याची गरज का पडते? हा कुठला भाड्याचा टट्टू उचलून आणला होता ज्याने एका महिलेचा विनयभंग केला? याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं। आय एम शुअर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप वर्षापासून बघतोय राजकारणामध्ये, कधीतरी माझी त्यांची इंटरॅक्शनसुद्धा झाली आहे। ते अमित शहांसारखे इन्सेन्सिटिव्ह नाहीत, त्यामुळे ते निश्चितपणे कारवाई करतील। ज्या पद्धतीने अमित शहा वागतात त्याप्रमाणे ते काय गुंडांसारखे वागणार नाहीत। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।